बाप रे, आज पाऊस पडत आहे की जादू होत आहे हेच मला समजत नव्हतं. कारण की आमचं अर्धा अंगण कोरडं आणि अर्धा अंगण ओलं होतं आणि खरंच तो जादूच होती. कारण गार्डनकडे ना अर्ध्या साईडला अजिबातच पाऊस पडत नव्हता, पण काही वेळानंतर तो पडलाच. हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मिता ऋतूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज थ्रेडिंग करून आली, खूप छान वाटत आहे चेहरा मला. आणि बघा पाऊस, आता माझं जाणं झालं नसतं, मस्त पावसाने आगमन केलेलं आहे. आवाज पण येत नसेल तुम्हाला कारण वाजतात. तर चला आता चहा वगैरे घेते. अहो तर घरी नाही आहे, नाहीतर मग कालच आमचे भजे झाले आणि भज्याचा साईड इफेक्ट पण बेकार झाला. खाल्ले आणि झोपली तर झोपूनच राहिली. इथे ना मुलांना दूध वगैरे मी देऊन दिलं, कारण त्यांना ते दूध पिलं की रेडी राहतात बाहेर खेळायला जायसाठी. कारण पाऊस जो आहे तो एकदम रिमझिम चालू होता, थांबण्यावरच होता. मग जसा तो थांबला तसेच हे मुलंसुद्धा माझे खेळायला निघाले, कारण हीच वेळ असते त्यांना खेळायची. आणि त्याही वेळेत जर पाऊस आला तर मग त्यांना घरातच राहावं लागते, उन्हामध्ये मी जाऊ देत नाही. आणि पावसाळा असला की छान राहते 4 वाजतापासून वातावरण, पण आता कसं 6 वाजेपर्यंत ऊनच राहते. म्हणून मग त्यांना मी घरीच ठेवते आणि या टायमाला खेळायला पाठवते. तर नळसुद्धा आले होते, पाणी पण भरलं आणि सोबतच मला आलं होतं आज पार्सल मॅगीचं कोलॅबरेशनचं. तर या दोघांनाही मी घरची एक्स्ट्राची ॲड करून बनवून दिली. आणि त्यानंतर ना मेहंदीचं पॅकेट शिल्लक होतं, लग्नाला जायचं आहे म्हणून तीसुद्धा मी आता भिजत घालून घेतली. कारण ही जर ठेवली असती ना तर अजून 5-6 महिन्यानंतर ती एक्सपायरी झाली तरी ती तशीच वाया गेलेली असती. म्हणून मग आजच विचार केला की करून घेतली. लावायला चालली आहे मेहंदी, घरीच लावणार आहे स्वतः, तुमच्याशी पण शेअर करणार आहे. पण त्याच्या आधी ना हे बघा कुकर लावून घेतलेला आहे, चणे भिजत घातलेले होते रात्री. आणि त्यानंतर मेहंदी आता मी लावायला घेते, कारण लग्नाला जायचं आहे त्याच्यासाठी. सगळ्यात आधीनं रात्रभर मी मेहंदी थंड पाण्याने भिजत घालून ठेवलेली होती. आणि नंतर सकाळी उठून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेतली. आणि जसं पाहिजे आपल्या केसांना ती राहणार, एकदम पातळही नको, जेणेकरून जर पातळ केली की ते एकदम जे लोट असते ना त्यांचे पाण्याचे ते पूर्ण मानेवर वगैरे पाठीपर्यंत चालले जाते. त्यामुळे जसं केसामध्ये ती थांबून राहील अशा पद्धतीनेच ती भिजवायची आहे आपल्याला. बरोबर आपल्या हातामध्ये बसेल अशी त्या मेहंदीची थिकनेस ठेवायची. आणि त्यानंतर ना केसाचे असे 2 भाग करायचे, म्हणजेच की मधातून भांग पाडायचा. आणि जशा पद्धतीने मी मधातला भाग घेतलेला आहे तिथेच छान असं आपल्या केसांच्या स्काल्पपासून तर पूर्ण केसाच्या शेवटपर्यंत ती लावून घ्यायची. आणि अशा पद्धतीने सगळ्यात पहिलं हे जे आहे ना पूर्ण जुडा जो आहे तो बांधून घ्यायचा, पूर्ण पक्का असला पाहिजे तो, जेणेकरून अजिबात त्याच्यावर जे आपण केस आता टाकणार तर ते अजिबात विस्कटले नाही पाहिजे. इकडले तिकडे थोडेसे झाले तरी काही फरक पडत नाही, पण मेन जसं आपला पाया मजबूत पाहिजे ना तसंच ते जेव्हा जुडा आपण करतो तो पहिलाच भाग आपला मजबूत पाहिजे. नाही तर मग ते पूर्ण केस जे आहे ते मेहंदी लावली की लगेचच इकडे तिकडे निसटून पडते. त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. आणि असं थोडं थोडं केस करून हातानेच आपल्या मेहंदी आपण इझी लावू शकतो. मीही आता यूट्यूबवरच बघितलं आणि करून बघितलं, कारण याच्या आधी माझ्या बहिणीच मला लावून द्यायच्या आणि त्यानंतर तर मी स्वतः कधी लावल्याच नाही. आणि मला तरी वाटते की लग्नानंतर मी पहिल्यांदाच मेहंदी जी आहे ना ती लावत आहे. म्हणजे लग्नानंतर तशी लावली, माहेरी जाऊन लावली, पण एकटीमध्ये अशी पहिल्यांदाच मी लावत आहे. आणि खूप छान पद्धतीने ती लावण्यात आलेली होती. तर तुम्हीसुद्धा करू शकता. म्हणजे आता इतकं यूट्यूबमुळे सगळ्या गोष्टी इझी झाल्या आहे ना की आपण इझिली त्या गोष्टी करू शकतो. जसं बघितलं तसंच आपण जर ट्राय केलं ना तर खूप साऱ्या ज्या टिप्स आहे, ट्रिक्स आहे त्या आपल्याला यूट्यूबमधून बघायला मिळते. आणि आपण खूप साऱ्या गोष्टी इम्प्रूव्हसुद्धा करतो. तर चांगलं घ्यायचं असलं तर आपण चांगलं घेतोच, नाही जर घ्यायचं असेल तर मग बरेचसे असे लोक आहेत की चांगलं घेते आणि वाईट टाकून देते. आणि काही असे आहेत की वाईटच पकडायचं, निगेटिव्हच बघायचं आणि तेच तिथे गृहीत धरून चालायचं. पण तसं न करता कोणत्याही गोष्टीमध्ये आपण काय शिकू शकतो किंवा काय आपल्यासाठी चांगलं आहे ते बघायचं. तर इथे बघू शकता फायनली माझी जी काही मेहंदी आहे ती पूर्णपणे लावून झालेली आहे. आणि आता जे काही राहिलेलं आहे ते अशा पद्धतीने मी कवर करून घेणार, जेणेकरून जो काही भाग आहे कोरड्या केसांचा तो अजिबात राहणार नाही. आणि संपूर्ण केसाला मेहंदी लावली की सगळे केस एकसारखे बरोबर ते सेटसुद्धा होतात. त्यानंतर ना थोडेसे शिल्लक राहिले होते आणि यांचेसुद्धा केस जे आहे ते थोडेसे पांढरे आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्ही पण लावून घ्या, तुम्हाला थोडीशीच पाहिजे म्हणून यांनाही ती मी लावून दिली. आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपले जे काही कामं आहे ते पटापटा करून घेऊ. सगळ्यात आधी तर मी कुकर लावलेलंच होतं, भात आणि चणे बॉईल करायला ठेवलेले होते, रात्रीच भिजत घालून टाकले होते ते. कारण वेळेवर जर
डायरेक्ट चणे कुकरमध्ये लावले ना की व्यवस्थित ते भिजत नाही आणि म्हणजे ते बॉईलच होत नाही, असे कडक कडक लागतात. त्याच्यामुळे आदल्या दिवशी जर भिजत घातले तर त्याचं जो काही असतो ना चण्याचा साईजसुद्धा मोठा होऊन राहतो आणि खूप छान लागते चवीला सुद्धा. त्याच्यासाठी रात्रीच कधीही भिजत घालायची आणि जरच नसेलच टाकले तर सोडा वगैरे असते ना ते टाकून आपण बॉईल करू शकतो. थोडंसं फुलते, पण जसं नॅचरली आपण रात्री भिजत घातलेले चणे फुलतात ना तसे ते फुलत नाही. तर ही एक ट्रिक जी आहे ना, टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. जर तुम्हाला इन्स्टंट जर करायचे असेल तर नक्की थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा, चुटकीभर, जास्त नाही, आणि तसे ते बॉईल करायचे. छान लागतात आणि फुलतातसुद्धा, पण याच्याबरोबरी ती करत नाही. त्यानंतर ना जे काही चणे आहेत ते मी फोडणी दिली आणि बऱ्याचदा तुम्हाला रेसिपी वगैरे मी शेअर केलेली आहे. तर इकडे चण्याची भाजी मी फोडणी दिली आणि बाजूला ना पटकन म्हटलं चला कणिक जी आहे ती पण भिजवून घेते, जेणेकरून भांडेसुद्धा खूप सारे पडलेले होते. म्हणजे की आपण एक जर काम करायला बसलं ना तर खूप सारे कामं जे आहेत ते पेंडिंग राहते. आता जास्त काही वेळ झालेला नव्हता, फक्त आणि फक्त 8 साडेआठचा हा टायमिंग होता. पण 2-3 तास कसे निघून जाईल आणि मेहंदी वाढली की धुतल्याबरोबर आंघोळ करायला बरं होईल या हिशोबाने मी कामं करायला लागलेली होती. आणि ना आता तुमच्याकडे वातावरण कसं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही, कारण आमच्याकडे इतका पाऊस आहे ना, म्हणजे राहून राहून तो पाऊस जो आहे ना तो दिवसभर कमी जास्त असा चालूच आहे. इवन मी आता व्हॉइस ओव्हर जरी देत आहे ना तरीसुद्धा पाऊसच आहे. त्यानंतर ना नाश्ता छान असा बनलेला होता. थोडंसं तेलाचं प्रमाण मी कमीच केलं. तुम्हाला तर माहीत आहे मधामधात दिवाळीच्या दरम्यान किंवा संक्रांतीच्या दरम्यान माझी हेल्थ खूप जास्त वाढलेली होती, ती कमी करायची म्हणून ऑइल मी कमी यूज करते. या पार्टी करायला सकाळी ना जो काही व्लॉग घेतला त्याच्यानंतर अजिबातच व्लॉग कंटिन्यू करणं झालेला नाही, कारण मेहंदी लावली होती आणि त्याच्यानंतर ते वॉश करणं, घरातले कामं, क्लिनिंग, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि नंतर म्हटलं चला आता तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते मी, की जे काही मी 2-4 दिवस व्लॉग तुमच्याशी शेअर केले, जे काही टेक्निकलचे होते, यूट्यूबचं कसं चालू करायचं, त्याच्यानंतर जे काही कोलॅबरेशन आहे ते कसे घ्यायचे, किंवा मग अशा बऱ्याच काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या अनुभवातल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. खरंच त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. कारण ज्या कमेंट येतात ताईंच्या रेग्युलर त्यांच्या तर येतेच, पण अजून त्यांच्या व्यतिरिक्त छान छान कमेंट्स आल्या आणि खरंच ह्या ज्या कमेंट आहे ना त्या माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. कारण मी एका एका कमेंटची रोज वाट बघत असते आणि खूप छानसुद्धा वाटते. तर तेवढं समजून घ्या. जो थोडक्यात तुम्हाला मी रिप्लाय देत आहे ना तो थोडंसं तुम्ही समजून घ्या. आणि जे काही कोलॅबरेशन विषयी प्रश्न होते तुमचे ते अजून मी विचारत आहे. ते तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्येच टाका, मी तुम्हाला कमेंटमध्येच रिप्लाय देईल. आता मी थोडंसं विचारपूस केली की कमेंटमध्ये ते बोलता येते का, तर ऑब्वियस आहे, सगळं आपलं पब्लिकच आहे आणि सगळं मी तुम्हाला इथेच कमेंटमध्ये सांगू शकते. कारण बऱ्याच जणींचा प्रश्न काय होत आहे, नाव कुठलं सर्च करू किंवा मग हे आपली लिंकच ओपन होत नाही, अशा जे काही प्रश्न आहे ना ते आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथेच मला कमेंट करा, मी इथेच तुम्हाला रिप्लाय देते आणि मग नंतर समोरची जी काही प्रोसेस आहे ती सांगते. तर थोडंसंच बोलायचं होतं, जास्त काही नाही, कारण तुम्ही बोर नको व्हायला म्हणून. आणि खरंच तुम्ही करा. मला तर आता 8 कोलॅबरेशन मिळालेले आहे, 9-10 पर्यंत मी पोचली आहे एका महिन्याच्या आतमध्ये. तर तुम्ही सुद्धा करू शकता.